नमस्कार मंडळी, मी संगीता. यावर्षी म्हणजे 2026ला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे. तर हरतालिकेची पूजा कशी करायची, गणपती कधी बसवायचा आणि उपवास कसा करायचा आणि कधी सोडायचा, तर शुभमुहूर्त काय, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. तर मंडळी, दरवर्षी हरतालिकेनंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र 2026मध्ये तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हरतालिकेनंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र 2026मध्ये तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहे. त्यामुळे यंदा या दोन्ही सणांचे धार्मिक महत्त्व तर वाढलेच आहेत. शिवाय हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा, गणपतीची स्थापना कधी करायची, पूजा कशी करायची, याबाबत महिलांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर मंडळी, यावर्षी 2026मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे. साधारणपणे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाही. हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि गणेश चतुर्थी चतुर्थी तिथीला येते. मात्र यावर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आलेले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच महिलांकडून हरतालिकेची पूजा केली जाणार आहे. एकीकडे माता पार्वती आणि भगवान शिवांची पूजा, तर दुसरीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन, असा दुहेरी धार्मिक उत्सव या दिवशी पाहायला मिळणार आहे. आता मंडळी, आपण हरतालिका व्रताचं महत्त्व काय ते जाणून घेऊया. हरतालिका व्रत हे प्रामुख्याने माता पार्वती आणि भगवान शंकर यांना समर्पित आहे, हे आपल्याला माहितीच आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा या इच्छेने हरतालिकेचे व्रत करतात. असं म्हटलं जातं की हरतालिका पूजेसाठी वापरलेली वाळूची मूर्ती, पूजेचे साहित्य यांचं विसर्जन केल्यानंतरच गणपतीची स्थापना करावी. आता मंडळी, पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच तपश्चर्येचे स्मरण म्हणून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून हा उपवास केला जातो. तर मंडळी, यावर्षी म्हणजे 2026ला हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा आहे. हरतालिका व्रताची पारंपरिक पद्धत पाहिली तर अनेक महिला हे व्रत दिवसभर उपवास करून करतात. काही ठिकाणी हा उपवास निर्जला केला जातो, म्हणजेच अन्नासोबत पाणीसुद्धा घेतलं जात नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून हा उपवास सोडला जातो. उत्तर पूजा केली जाते, दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग उपवास सोडला जातो. आता मंडळी, यंदा मात्र 14 सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी असल्यामुळे परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा याबाबत घराघरात चर्चा सुरू आहे. महिलांमध्ये चर्चा सुरू आहे. वर्ष 2026मध्ये हरतालिका व्रत 14 सप्टेंबर 2026 सोमवार रोजी आहे. हा उपवास 14 सप्टेंबरच्या सूर्योदयापासून सुरू केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी स्नान व उत्तर पूजा करून व्रताची सांगता होते किंवा पारणं केलं जातं. आता यंदा मात्र काही ठिकाणी असं सांगितलं जातं आहे की हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांनी 15 सप्टेंबर रोजी सकाळी गणपतीची आरती केल्यानंतर घरच्या परंपरेनुसार पूजा झाल्यावर उपवास सोडावा, अशी पद्धत काही ठिकाणी सांगितली जात आहे. तर मंडळी, आपण बघतोच आहे की हरतालिकेचा उपवास कठीण मानला जातो. विशेषतः निर्जला उपवास करताना शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने उपवास करण्यास अडचण असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या प्रकृतीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आजारपण, औषधं सुरू असणं, गर्भावस्था किंवा इतर आरोग्याविषयी काही समस्या असतील तर कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. हे तर झालं आजारी व्यक्तीबद्दल. पण जरी प्रकृती चांगली असेल तुमची, तरी पण इतका कडक उपवास करणं खरंच आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं. म्हणूनच मंडळी, आपल्याला सोसेल, रुचेल, पचेल असाच आपण उपवास करायचा आहे. आणि मंडळी, हरतालिकेच्या दिवशीच, याच दिवशी घराघरात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू होईल. गणेश मूर्तींची स्थापना करून गणपतीची प्रतिष्ठा आणि पूजा केली जाईल. त्यामुळे एकाच दिवशी शिव पार्वतीची आराधना आणि गणरायांचे स्वागत करण्याचा योग यंदा भक्तांना मिळणार आहे. आता मंडळी, 14 सप्टेंबर 2026ला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने सकाळी प्रथम हरतालिकेची पूजा करून निर्जला उपवास करावा
आणि नंतर गणपतीची स्थापना करावी. शास्त्रानुसार हा उपवास दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर सकाळी बाप्पाची आरती झाल्यावरच सोडावा. अशा प्रकारे पूजा केल्याने दोन्ही सणांचं पूर्ण फळ मिळते असं सांगितलेले आहे. तरी पण आपल्याला सोसेल, पचेल, रुचेल असाच आपण उपवास करायचा. आता मंडळी आपण थोडक्यात पूजेची वेळ बघणार आहोत. तृतीया तिथीची सुरुवात होणार आहे 13 सप्टेंबर 2026ला सकाळी 7:08 पासून. तृतीया तिथीची समाप्ती होणार आहे 14 सप्टेंबर 2026ला सकाळी 7:06 तर मंडळी सकाळी हरतालिका पूजेचा मुहूर्त आहे सकाळी 6:26 तर 7:06 14 सप्टेंबर रोजी. आता मंडळी हे तर झालं 14 तारखेचं. पण 15 तारखेला सुद्धा काही जणींचा उपवास येतो, म्हणजे तो असतो ऋषी पंचमीचा. हा सुद्धा उपवास काही जणी करत असतात. तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बायकांना या दिवसात 2-3 दिवसात तर खूप काम पुरत असतं. तर विचार करूनच आपण उपवास करायचा आहे. अगदी निर्जला करण्यापेक्षा काहीतरी खाऊन थोडंसं उपवास केला तरी काहीच हरकत नाही, असं माझं मत आहे. मला तरी असं वाटतं की हरतालिकेची पूजा आपण छान सकाळी पहाटे उठून करावी. त्यानंतर बाप्पांच्या आगमनाची तयारी करावी, छानपैकी मोदक करावे आणि त्यानंतर आपण सगळी पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडायला काही हरकत नाही, असं काही ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तरीसुद्धा आपल्या परंपरेनुसार हा उपवास आपण करायला हरकत नाही, किंवा अगदीच वाटलं तर जवळच्या गुरुजींना आपण विचारू शकतो. तर मंडळी हरतालिकेची प्रत्यक्ष पूजा कशी करायची हे मी माझ्या चॅनेलवर व्हिडिओ टाकणार आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता. तर मंडळी या व्हिडिओतनं मी तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे या व्हिडिओचा आपल्याला नक्की उपयोग होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.